जंतर मंतर इथे आंदोलन सुरू आहे। शिक्षण क्षेत्रात जो काही कारभार सुरू आहे, नीट पेपर फुटी प्रकरणी नंतर जे काही आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत ते दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उमटलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि यातच बदलापूर स्टेशन परिसरात हे अनेक तरुण आहेत जे उद्याचं भविष्य आहे ते आज एकत्र आलेले आहेत आणि एकंदरीत त्यांच्या माध्यमातून जी काही घटना आहे त्या घटनेचा निषेध नोंदवला जातोय। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे जे बॅनर्स आहेत ते त्यांनी पकडलेली आहे। सेव्ह अवर फ्युचर असे बॅनर्स त्यांनी हातात घेतलेले आहे। वी सपोर्ट वांगचुक अशा आशयाचे पोस्टर्स त्यांनी घेतलेले आहेत आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आज या ठिकाणी बदलापूर स्टेशन स्टेशन परिसरात एकत्र आलेले आहेत। प्रे फॉर नेशन असं या ठिकाणी सांगितलं जातंय। काही वेळापूर्वी आपण बघितलं ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राहुल गांधी हे सुद्धा सहभागी झाले होते। तरुणाईची मागणी आहे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी इस्तिफा देणं, त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे अशी मागणी या ठिकाणी या तरुणाची आहे। अनेक तरुण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अर्थात आपण आता प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात। आपण बघितलं असाल तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर उपोषण सुरू आहे सोनम सरांचं। त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं जे महत्त्व आहे, त्यांनी केलेलं योगदान जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि बदलापूर शहरात याचे पडसाद जे आहेत ते उमटताना आपल्याला बघायला मिळतात। अनेक तरुण जे आहेत ज्यांचं शिक्षण सध्या सुरू आहे ते तर आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन अर्थात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आज अनेक तरुण तुम्ही इथे एकत्र आलेला आहात। शिक्षण मंत्र्यांचा इस्तिफा मागताय तुम्ही तरुण, काय सांगाल? काय सध्याची शिक्षण व्यवस्था कशी वाटते तुम्हाला? आम्हाला हे दोनदा तुम्ही बघताय पेपर लीक होत आहेत आणि 7 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले आहेत आपल्या इकडे। किती आपण बघितलं किती पेपर लीक झालेले आहेत। वरनं तुम्ही बघताय सोनम वांगचुक सर आपल्यासाठी एवढे इथे थांबतात, म्हणजे तिकडे त्यांनी आंदोलन केलेलं आहे, ते फास्टिंगवर आहेत। अजून खूप ते म्हणजे खूप आपल्याला तिकडे जंतर मंतरला एवढा मोठा प्रोटेस्ट चालू आहे। हां, तर त्याच्यात आम्ही पाठिंबा द्यायला आम्ही इकडे उभे आहेत आणि त्यांनी त्यांचा फास्ट तोडला, हे पण त्यांनी बरोबर नाही केलं। वरनं ही जी चुकी तुम्ही तुमच्याकडनं होते पेपर लीक हे झालं नाही पाहिजे, एकदा झालं दुसऱ्यांदा झालंच नाही पाहिजे। तर तुम्ही करताय काय? धर्मेंद्र प्रधान हा करतोय काय? आणि मग तुम्हाला मग जर का होत नाही मग तुम्ही सोडा पद, तुम्ही मग रेजिग्नेशन द्या ना तुमचा, तुम्ही करू नाही शकत मग रेजिग्नेशन द्या, दुसरं कोणतरी करेल। आणि जेव्हा दुसरे माणसं जेव्हा त्याला काढणार तेव्हा तो दुसरा येणार, त्याच्या मनात तो घाबरणार की जर मी नाही केलं बरोबर तर मग मला पण काढतील ते लोक। याच्या पायी आम्ही असं ठरवलं की आपण इकडे आंदोलन केलं पाहिजे, कारण की इकडे कोणी करत नव्हतं। आणि वरनं जंतर मंतरला जे चालू आहे ते सगळं इकडे पण लोकांना समजलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। बरोबर आहे। अर्थात तिकडे जे आंदोलन सुरू आहे, आंदोलकांवरती लाठ्या उगारल्या जात आहेत, जे आंदोलन करते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। तरुण म्हणजे तुम्ही उद्याच्या भविष्यात कसं बघता या सगळ्याकडे? खूप चुकीचं करतात ते, हे बिलकुल केलं नाही पाहिजे, त्यांनी मारलं तर बिलकुल नाही पाहिजे। आता काय मागणी असणार आहे तुमची प्रशासनाकडे? आमची हीच मागणी असेल की पुढचे जे नीटचे पेपर आहेत किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पेपर आहेत त्यांना मोस्टली सुरक्षा करावी, कारण ते देशाचं फ्युचर आहे। सगळे तिकडे देशांसाठी मोठे जे पण आहेत ते करप्शन नाही झालं पाहिजे तिकडे। सगळे तुम्ही सहकारी आहात, मित्र का कसे एकत्र कसे आलात तुम्ही? आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपण हे केलं पाहिजे, आपण सोनम वांगचुकला सपोर्ट केलं पाहिजे। काय मागणी असणार आहे तुमच्या? आणि सध्या जी सगळ्या गोष्टी बघताय की
की कोणीतरी आता अभिजित सर आहेत जे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात पण उत्तरं दिली जात नाही, उलटा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. काय सांगाल एक विद्यार्थी म्हणून? गव्हर्नमेंटने याच्यावरतून काहीतरी हे काढलं पाहिजे सोल्युशन, कारण जे सगळं चालू आहे, आम्ही सुद्धा विद्यार्थी आहोत, आमच्या पण फ्युचरची गोष्ट आहे ही, आमचे पण फ्युचर याच्यावरती आहे. जर तुम्ही आमची सेफ्टी नाही बघू शकत तर फ्युचरमध्ये काय होईल आमचं, म्हणून आम्ही आवाज उचलतो. प्रे फॉर नेशनचा बोर्ड हाती घेतलाय, काय वाटतंय सगळं सध्या जे सुरू आहे ते बघून? लाइक मतलब चीज़ें अच्छी नहीं चल रही. लाइक धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन देना चाहिए. लाइक जिस हिसाब से पेपर लीक, हर साल पेपर लीक का नया नया घोटाला सामने आता है, हर एक जगह पेपर लीक हो रहा है, CBSE हो गया और NTA हो गया, मतलब हर चीज़ नहीं अच्छी चल रही है. तो उनको अभी मतलब उनकी गलतियों का उनको बहुत सारे बच्चे लोग सुसाइड किए हैं, उन लोग बहुत चीज़ लाइटली ले रहे हैं. और एक चीज़ ये है कि अगर इस बार अगर उन्होंने इस्तीफा दे दिया तो सब लोग फिर से खड़े हो जाएंगे, तो उनको इस्तीफा दे देना चाहिए. और बहुत सारे बच्चे लोग का नुकसान हो रहा है, और दिल्ली में जिस तरीके से बच्चे लोग को मारा जा रहा है वो बिल्कुल ही गलत है. लाइक उन लोग को अभी जवाब नहीं दे पा रहे तो फिर बच्चे लोग के ऊपर हाथ उठा रहे हो, लाठीचार्ज चल रहा है जिस हिसाब से. प्रतिक्रिया दे. काय शिक्षण सध्या काय सुरू आहे तुझं? मी आता 12th सायन्स करतोय. पुढचं शिक्षणाला हे सगळं बघता भीती वाटते का की शिकायचं नाही शिकायचं आणि सगळ्या गोष्टी? हो, पुढचं शिक्षण म्हणजे आता पेपर लीक होतात त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं का पुढे पेपर लीक नाही व्हावे, सगळे प्रामाणिकपणे व्हावे. प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. अर्थात आपण बघत असाल तर सोनम वांगचुक सरांना पाठिंबा देण्यासाठी तरुणाई एकत्र आलेली आहेत आणि बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहरात हे पडसाद जे आहेत भारत माता की जय, भारत माता की जय, जिंदाबाद. इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. अर्थात वंदे मातरमचा नारा या ठिकाणी बदलापुरात दिला जातोय. सध्या बदलापुरातली चित्र आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून. सेव्ह अवर फ्युचर म्हणजे हे जे आता विद्यार्थी आहेत जे या आंदोलनामध्ये निदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत ते या ठिकाणी स्वतःचं भविष्य वाचवण्यासाठी सहभागी झालेले आहेत आणि अनेक विद्यार्थी आहेत. तुम्ही बघत असाल सपोर्ट जे काही आंदोलनामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकंदरीत आपण बघत असाल तर या ठिकाणी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक शहरात आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे आणि हे चित्र आपण बघत असाल तर हे पाहायला मिळतं.
काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली त्याचे भारत माता की जय! भारत माता की जय! सत्यमेव जयते! सत्यमेव जयते! आंदोलन केलं जातं, प्रोटेस्ट केलं जातं आणि हे सगळे बदलापूरचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूरच्या स्टेशन परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि येथे आपण जर पाहिलं तर घेतलेलं आहे वी सपोर्ट इस्तीफा दो! इस्तीफा दो! मातरम! मातरम! अमित दादा मातरम! एक मिनिट नहीं चलेगी! अर्थात तरुणांच्या माध्यमातून घोषणाबाजी या ठिकाणी केल्या जात आहेत. आंदोलन निदर्शनं तुमच्या माध्यमातून केली जात आहेत. एकंदरीत महिलांवर सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला होता. कशा पद्धतीने बघताय? आम्ही बघतोय, आम्ही व्हायलन्स करत नाहीये. पेपर फुटलाय म्हणून आम्ही प्रोटेस्ट करतोय. हे लोक पोलीस बघत पण नाहीयेत. महिला की लहान मुलं आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करतायत आणि आता बिना व्हायलन्सचा करतोय. तर तुम्ही पण कोऑपरेट करा असं आमचं म्हणणं आहे. आम्ही स्टुडंटसाठीच करतोय. जे सोनम वांगचुकने केलंय सगळं स्टुडंटसाठी आम्ही त्यांना फॉलो करतोय सोनम वांगचुकला. तर आमचं पण असं म्हणणं आहे की तुम्ही पण कोऑपरेट करा गव्हर्नमेंटने. पुन्हा स्टेटमेंट प्रश्न घ्या. आम्ही अजय सर प्रश्न देशभरात आज आपण बघितलं तर युवा जो आहे रस्त्यावरती उतरलेला आहे. ते धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी देखील करत आहे. बदलापूरमध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे युवा म्हणून, काय सांगाल, काय मागणी असेल? लाइक एजुकेशन जिस हिसाब से चल रहा है बहुत बहुत ये जैसे अभी नीट पेपर लीक हुआ और सीबीएसई के चेकिंग में बहुत सारे फॉल्ट्स हुए, बच्चे लोग का फ्यूचर बर्बाद हुआ एंड बहुत सारे बच्चे लोग लाइक ड्रॉप लिया और बहुत सारे बच्चे लोग ने सुसाइड तक कर लिया. लाइक ये सब छोटी बात नहीं, इनको लग रहा है कि बहुत छोटी बात है और मजाक बना रखा है इस सब चीज़ों का. बट लेकिन जो पेरेंट्स ने अपने बच्चों को खोया है उनको पता है कि ये दर्द क्या होता है. और हमने हमारे दोस्तों को खोया है. बहुत सारे मेरे मतलब जिनको जानता हूँ एजुकेशन मतलब ये पढ़ाई की लोड की वजह से ये सब फेल होने के चक्कर में बहुत सारे लोग ने बहुत गलत एक्शंस लिए हैं. एंड ये सब इन लोग को बहुत छोटी बात लगती है. अगर कहते हैं ना जब इनके ऊपर ये सब चीज़ें होंगी, कर्मा जब इन लोग को मिलेगा तब इनको पता चलेगा. इन लोग को क्या है कि कुछ है नहीं, इन लोग अपने ऑफिस में बैठे रहते हैं, इनको कुछ करना नहीं है. आज ही जिस हिसाब से दिल्ली में हालत है, बच्चे लोगों के ऊपर लाठीचार्ज किया जा रहा है बिन बात के. एंड उन लोग के मतलब जब ये लोग सही एक्शन लेने आ रहे हैं तो फिर उसके बाद हम लोग का मुंह बंद करने का ट्राई किया जा रहा है. पर लेकिन इतना जल्दी इन लोग ने बहुत गलत जनरेशन के साथ पंगा ले लिया है. एंड इस चीज़ का बहुत मतलब कहते हैं ना बहुत अच्छा खासा आउटपुट आएगा. एंड हम सबसे यही सपोर्ट करते हैं कि सब हमको सपोर्ट करें. एंड ये आंदोलन रुकना नहीं चाहिए जब तक ये इनका देवेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं मिल जाता तब तक ये आंदोलन रुकना नहीं चाहिए. सोनम जी वांगचुक रहेंगे या फिर स्टूडेंट्स लोग रहे यहाँ पे जो प्रोटेस्ट कर रहे थे उन लोग के ऊपर लाठीचार्ज किया गया है. सोनम जी वांगचुक को भी देखिए वहाँ से उठाया गया है. क्या आपकी मांग रहेगी, ये सही है या गलत है? बहुत गलत हुआ है और इसके ऊपर भी एक्शन लिया जाएगा एज सुन एज पॉसिबल. जिस हिसाब से हमको मतलब बताया गया है कि अब कुछ ना कुछ तो होगा. बट लेकिन ये मोर्चा तो रुकने वाला है नहीं. जिस हिसाब से इन्होंने किया है, शायद अगर कुछ नहीं किया होता तो फिर शायद रुक भी सकता था. बट लेकिन अब इन लोग ने जिस हिसाब से हरकतें की है तो ये आंदोलन तो चलने वाला है और बहुत लंबा चलेगा. अर्थात कशा पद्धतीनं बघते सध्या जे सगळे शिक्षण क्षेत्रात जो गोंधळ सुरू आहे तो एक विद्यार्थी म्हणून कसं बघते याच्यात? मी पण यावर्षी म्हणजे नीट 2026चा परीक्षा दिलेली. पेपर लीक झाला, मग रिनीटची तयारी केली आणि त्याच्यातही आता OMR शीटचा घोटाळा दाखवला जातोय. माझे मार्क्स पण कमी आलेले आहेत. म्हणजे मला जे OMR शीट त्यांनी दिलेली आणि मला जो स्कोअर कार्ड दिलाय त्याच्यात मार्क्स कमी आलेत. स्कोअर कार्डमध्ये मला 177 गुण दिलेले आहेत पण माझे गुण त्याच्याहून जास्ती आलेले आहेत. आणि जे हे सगळं करताय तुम्ही म्हणजे हे जी सरकार करते हे खूप चुकीचं आहे. जे तुम्ही लाठीचार्ज करताय पोरांवर याचा हक्क कोणीच नाही दिलाय त्यांना. आणि हे जे आहे धर्मेंद्र प्रधानजी त्यांनी त्यांचे एवढे व्हिडिओज व्हायरल जात आहे. त्यांनी क्लिअरली बोललेलं आहे की आम्ही 1,51,000 सीट्स वाढवून 1,08,000 सीट्स केलेले आहेत. म्हणजे एवढे गवार गलिच्छ तुम्ही आहेत. तुम्हाला कळत नाही साधं मॅथमॅटिक्स काय आहे ते. 1,51,000 सीट वाढवून तुम्ही 1,08,000 केलेले आहेत. तुम्हाला जर तेवढं पण नाही कळत असेल तर मग तुम्हाला ही सरकार एज्युकेशन मिनिस्टर हा तर बनायचं तुम्हाला काहीच हक्क नाहीये. तर कृपया करून तुम्ही इस्तीफा द्या. तुम्हाला पीसफुली मागणी केली जाते, तुम्ही पीसफुली त्याचं उत्तर द्या. हे तुम्ही मारहाण जे करताय ते खूप चुकीचं आहे.
तू कधी एक्झाम दिली होती? मी यावर्षीच एक्झाम दिली होती आणि आता मार्क्स कमी आले असल्यामुळे ऑप्शन हा ड्रॉपचाच येतोय. पण आता हे बोलताय OMR शीट इश्यू करा तुम्ही, आणि त्यांनी NTA वरनं बोललंय की तुम्ही लोक AI जनरेटेड OMR शीट्स देताय. आम्ही कशाला देऊ AI जनरेटेड तुमच्याकडनं? तुम्हाला NTA त्यांनी ट्विट केलेलं आहे की तुम्ही AI जनरेटेड OMR शीट्स टाकताय म्हणून. आम्ही AI जनरेटेड का टाकू? आम्हाला जी तुमच्याकडनं साईटवरनं आलेली आम्ही तीच OMR शीट्स तुम्हाला परत देतोय. पण तुम्ही जर बोलताय की AI जनरेटेड असेल तर मग काय करणार? पेरेंट्स पण कायच बोलतील. मेहनत आहे पेरेंट्सची, आमची मेहनत आहे. तुझ्या मार्कांमध्ये पण गोंधळ झाला? गोंधळ झालाय. किती साधारण काय गोंधळ झाला? माझ्या मार्कांमध्ये 130 मार्कांचा गोंधळ झालेला आहे. किती अपेक्षित होते, किती पडले काय तुला? मला 350 मध्ये मार्क येत आहे, म्हणजे मी जेव्हा कॅल्क्युलेट केले तेव्हा. पण त्यांनी दिलेले खूप कमी गुण आहेत आणि मला अपेक्षित तर खूपच मार्क होती. पण आता त्यांनी पेपर पण टफ असं लेवलला सेट केलाय, म्हणजे फक्त त्यांनी बदला घेण्यासाठी केलेलं आहे, बाकी काहीच नाही केलं असं तरी मला वाटतंय. महिलांवर सुद्धा या आंदोलनामध्ये लाठीचार्ज करण्यात आला. तू एक विद्यार्थी, तुला माहिती आहे की आज तुझ्या क्लासेससाठी लाखो रुपयांची खर्च, आई वडिलांची मेहनत, तुझी मेहनत सगळंच या ठिकाणी गेलंय. तर ते कशा पद्धतीनं बघते तू? महिलांवरती लाठीचार्ज केला जातो, ते लोक रेप केले जातात आणि हे आंदोलन जे एज्युकेशनसाठी करतात तर ते तेव्हा बोलतात की तुमचा पेपर लीक झालाय का, तुम्ही आंदोलन करताय. आणि ते रेप झालं तर तुम्ही ते पण बोलायला मोकळे होतात की तुमचा रेप झालाय का, तुम्ही आंदोलन का करताय. म्हणजे काय आम्ही आमचा रेप होण्यापर्यंतची वाट बघायची का? जर तुम्ही सरकार म्हणून तुम्ही पोरींवरती आज हात उचलताय ना, तर मग तुम्ही सरकार म्हणून रेप केसेसला अजिबात सिरियस नाही घेऊ शकणार. जर तुम्ही लोक बोलतात की पोरीची चुकी आहे तर मग सरकारची त्याच्याहून जास्ती चूक आहे. दीदी बोलली की तिच्या मार्क्समध्ये हे झाले. मी आजपर्यंत ऐकत आले अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट आपल्या इंडियामध्ये डेमोक्रेसी आहे, तर स्टुडंट्सच ऐकत नाहीये. तर आपल्या इंडियामध्ये खरंच डेमोक्रेसी आहे का हे पण विचारलं पाहिजे. आता पोलीस पण लाठीचार्ज करतायत मुलींवरती, स्टुडंट्सवरती. स्टुडंट्स किती लांबपर्यंत आलेत इथे प्रोटेस्ट करायला, तर हे लोक अजिबात कॉपरेट करत नाहीयेत. माझे फ्रेंड्स पण काही काही नेट वगैरे देतात. कितीतरी 20,000पेक्षा जास्त मुलांनी सुसाईड केली आहे यामुळे. कितीतरी मुलं सुसाईड अटेम्प्ट करतात कारण की त्यांचे नीट क्लिअर नव्हते. 2 वर्ष ते गाढवासारखी मेहनत करतात आणि नीट देतात, तरी पण त्यांना मार्क्स येत नाही आहेत. या पेपर लीकमुळे कितीतरी मुलं डिप्रेशनमध्ये वगैरे गेलेत. माझे पण जे सिनियर्स आहेत त्यांनी पण रीनीट दिले. तर धर्मेंद्र प्रधाननी खरंच इस्तीफा द्यायला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा रेजिग्नेशन पाहिजे आणि ते पाहिजेच नक्कीच. कारण की जे पोरांना जेव्हा जर ते कॉपी करताना पकडले गेले त्यांना 3 वर्षासाठी ते लोक बॅन करून टाकतात. बरोबर, जेव्हा तुम्ही हे तुमच्या पाय सगळं होतं त्याच्यानंतर तुम्हाला पण काहीतरी पनिशमेंट असली पाहिजे की नाही. तुम्ही ह्याची चुका करताय, याची जिम्मेदारी कोण घेणार? कोण जिम्मेदारी या सगळ्यासाठी? तर यासाठी जे धर्मेंद्र प्रधानला रेजिग्नेशन द्यायलाच लागेल. आणि जे पोरांनी त्यांचा जीव दिला याच्या पायी, हे परीक्षा रद्द झाल्या पाहिजे, त्यांचं काय? त्यांच्या फॅमिलीसाठी काय करणार तुम्ही? जे 20च्या पेक्षा जास्त पोरं ज्यांनी जीव दिलं, त्यांनी एवढ्या पोरांनी जीव दिलं त्यांचे एक्झाम रद्द झाले म्हणून. मग ह्या सगळ्याचं काहीतरी भरपाई असली पाहिजे ना. आणि सोनम वांगचूक सर एवढा तिकडे हे करतात, त्यांनी त्यांच्या फास्टिंगवरनं पण उठवलं आणि ते पण त्यांच्या त्यांच्या परमिशनचे, कारण की ते तुम्ही करू शकत नाही, हे माणसाचा हक्कच आहे. हा, हे सगळं करून पण ते एवढं सगळं करतायत, दाबतायत, सगळ्यांना मारतात, लाठीचार्ज करतायत, एवढं सगळे त्रास देतात. हे सगळं झालंच नाही पाहिजे पहिली तर गोष्ट. हा, अर्थात आपण बघत असाल तर एकंदरीत अर्थात तर आपण बघितलं बदलापुरात निदर्शनं करण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. आणि ही निदर्शनं करत असताना विद्यार्थ्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. एक विद्यार्थी आपल्यासोबत होती जिनं स्वतः नीटची एक्झाम दिली होती आणि तिच्या एक्झाममध्ये, तिच्या रिझल्टमध्ये जो गोंधळ झाला तो या ठिकाणी आपण बघितलं तर तिने सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला आहे. हे सांगत असताना तिच्या मार्क लिस्टमध्ये किंवा प्रशासनानं केलेला
गोंधळ जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि ही निदर्शनं जी आहेत ती या ठिकाणी बदलापुरात होताना आपल्याला पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.